नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, वर्ल्ड बेस्ट सिटीज 2025 सर्वोत्तम शहराच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी लंडन. लंडन या शहराने वर्ल्ड बेस्ट सिटीज 2025 यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. लंडन ही इंग्लंडची राजधानी आहे. चलन आहे पाऊंड स्टर्लिंग व पंतप्रधान आहेत केअर स्टारमर. प्रश्न दुसरा, हरिणी अमरसूया यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी श्रीलंका. श्रीलंका या देशाच्या पंतप्रधानपदी हरिणी अमरसूया यांची निवड झाली आहे. श्रीलंका या देशाबद्दल माहिती पाहू. हरिणी अमरसूया या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. तर श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो. कार्यकारी आणि न्याय. चलन आहे श्रीलंकन रुपया. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या अभयारण्याला टायगर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य. या अभयारण्याला टायगर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर हे 56वे टायगर रिझर्व आहे. छत्तीसगड राज्यात आहे. 55वा टायगर रिझर्व ढोलपूर करौली व्याघ्र प्रकल्प. 54वा व्याघ्र प्रकल्प आहे वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. व असे एकूण देशात 56 व्याघ्र प्रकल्प झाले आहेत. तर जगातील 80% वाघ हे आपल्या प्यारा भारत देशात राहतात. तर भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला आहे. प्रश्न चौथा, 2024ची G20 परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी ब्राझील. ब्राझीलमधील रिओ दी जेनेरो या ठिकाणी 2024ची G20 परिषद पार पडत आहे. तर या मागील परिषदा कोणत्या ठिकाणी झाल्या आपण ते पाहू. 2024च्या G20 परिषदेचे अध्यक्ष आहेत लुईज इनासिओ लुला दा सिल्वा. व मागील काही G20 परिषदा 2023 प्यारा भारत देशात झालेली आहे. 2024 ही ब्राझील देशात पार पडत आहे व 2025ची दक्षिण आफ्रिका या देशात पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 5, नो युअर मेडिसिन ॲप कोणी लॉन्च केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी मनसुख मांडविया यांनी नो युअर मेडिसिन ॲप लॉन्च केले आहे. तर नो युअर मेडिसिन ॲपबद्दल माहिती पाहू आपण. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया हे आहेत. तर नो युअर मेडिसिन या ॲपचे उद्देश पाहू आपण. जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीने प्रतिबंध केलेले पदार्थ औषधात आहेत की नाही हे ॲथलीट्सना तपासणीची परवानगी देऊन अनावधानाने डोपिंग रोखणे व KYM ॲप क्रीडापटूंना जागरूक राहण्यास आणि खेळांची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी निष्पक्ष आणि नैतिक खेळाची संस्कृती वाढवण्यास मदत करत आहे. हे नो युअर मेडिसिन या ॲपचे उद्देश आहेत. प्रश्न क्रमांक 6, प्रजनेश गुणेश्वरन याने कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए टेनिस. टेनिस या खेळातून प्रजनेश गुणेश्वरन याने निवृत्ती घेतली आहे. प्रश्न क्रमांक 8, टाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्झ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी मॅग्नस कार्लसन यांनी टाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्झ चे विजेतेपद पटकावले आहे.
तर टाटा स्टील चेस इंडिया बिल्टीज ही कोलकाता या ठिकाणी पार पडली आहे. प्रश्न क्रमांक 8. जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी, नवी दिल्ली या ठिकाणी पहिली महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर दिल्ली या शहराबद्दल माहिती पाहू. दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आतिशी मार्लेना, उपराज्यपाल आहेत विनयकुमार सक्सेना व लोकसभा सीट आहेत 7. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनासाठी रस्ते आणि नोंदणी करावर 100% सूट दिली आहे जाहीर केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी, तेलंगणा या राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनासाठी रस्ते आणि नोंदणी करावर 100% सूट जाहीर केली आहे. तेलंगणा राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 2 जून 2014. राजधानी आहे हैदराबाद. राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यसभा सीट आहेत 7. लोकसभा सीट आहेत 17. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा 2024 उपक्रमाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी, नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा 2024 उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.